आणि यानंतर आपण ही थेट दृश्य पाहतो तर जुहू बीचवरची महापौर रितू तावडे जुहू बीचवर दाखल झालेल्या आहेत। रितू तावडेंकडनं जुहू बीचची पाहणी सध्या केली जात असल्याचं दिसतंय। काही अधिकाऱ्यांसोबतही त्या चर्चा करत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो। जुहू बीच परिसरात कचऱ्याचं साम्राज्य आहे। गेले 38 दिवस लोकशाही मराठी रोज सातत्यानं इथला रियालिटी चेक करतेय। इथल्या स्थानिकांसोबत संवाद आम्ही साधतोय। जे पर्यटक जुहू बीचवर रोज येत असतात मोठ्या संख्येनं त्या पर्यटकांसोबत सुद्धा संवाद साधतोय आणि इथला कचरा बघून अनेकांनी तीव्र संताप देखील व्यक्त केलेला होता। मात्र आता या सगळ्याच्या संदर्भात जी मोहीम लोकशाही मराठीनं इतके दिवस राबवलेली होती त्या मोहिमेच्या अनुषंगानं महापौर रितू तावडे जुहू बीचची पाहणी करण्यासाठी म्हणून आज अखेर जुहू बीचवर दाखल झालेले आहेत। जुहू बीचवरचा कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्यावर कायमस्वरूपी काय नेमका तोडगा काढता येऊ शकेल या अनुषंगानं महापौरांकडनं काही उपाययोजना केल्या जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महापौर रितू तावडे या काही स्थानिकांसोबत देखील संवाद साधतायत, त्यांची देखील मतं जाणून घेतायत। अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा खरं तर मुंबईकरांसाठी आहे, मुंबईत येणाऱ्या असंख्य पर्यटकांसाठी आहे। कारण जुहू बीच मुंबईची शान आहे, पण हेच जुहू बीच जे आहे ते कचऱ्याच्या विळख्यात सापडलेलं आहे आणि याच संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत। आपली प्रतिनिधी स्नेहा सध्या आपल्या सोबत आहे। स्नेहा, महापौर अखेर आता जुहू बीचवर दाखल झालेल्या आहेत आणि त्या सगळी पाहणी करतायत। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे, काय नेमकी महापौरांची प्रतिक्रिया आहे? अगदीच लोकशाही मराठीकडून दररोज या ठिकाणी पाहणी करण्यात येत असते, कचरा पाहायला मिळत असतो। त्याच संदर्भात आता पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे या देखील जुहू चौपाटीवरती पोहोचलेल्या आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दररोज सकाळी या ठिकाणी प्रचंड कचरा पाहायला मिळत असतो। खरं तर इतका कचरा असतो की पाय देखील त्याच्यामध्येच त्या कचऱ्यामध्ये रोवला जात असतो। आता तुम्ही पाहणी करताय, नेमकं काय त्या पाहणीमध्ये निष्पन्न होतं? मी जुहू बीचवरती आलेले आहे। ह्या ठिकाणी मी पूर्ण पाहणी करते। बऱ्यापैकी एक तर लोक खूप आस्वाद घेतात आहे जुहू बीचचा आणि मुंबई महानगरपालिकेचं पण मी या ठिकाणी खूप कौतुक करेन की या ठिकाणी आणि शिवाय लोकशाही चॅनलच्या माध्यमातून कायम तुमचा प्रचार प्रसार चालू असतो, लोकांना आव्हान पण चालू असतं। या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी आज मी बघते की जुहू बीच आता मी तर बघते सगळं पूर्ण क्लीन आहे। त्या साईडला पण तिथे क्लिनिंगचं संपूर्ण काम चालू आहे। जवळपास 15 डंपर, 75 मॅन्युअली वर्क करणारे वर्कर्स अशा पद्धतीने आणि या ठिकाणचे काही सतर्क नागरिक आहेत। या ठिकाणच्या नगरसेविका सुधा सिंगजी आहेत, प्रभाग समितीचे अध्यक्ष राठोडजी या ठिकाणी आहेत। हे सगळेच जण या ठिकाणी काम करतात आहे। डीएमसी आमच्या कापसे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे, वॉर्ड ऑफिसर उपस्थित आहे। या सगळ्यांच्या माध्यमातून जुहू बीचवरती सातत्याने क्लिनिंग आहे हे या ठिकाणी चालू आहे आणि ह्या क्लिनिंगच्या माध्यमातून आता जर तुम्ही पाहिलं तर आता सुद्धा पाठीमागे वर्कर्स काम करतात आहे आणि हे कंटिन्यू करतात आहे। असं नाहीये की मी या ठिकाणी आले, तरी पण लोकशाही न्यूज चॅनलचे पण मी खूप आभार मानेल। वारंवार त्यांनी ही जी न्यूज आहे ही चॅनलला दाखवून या ठिकाणी कामात अजून वाढ झालेली आहे, मेहनत घेतलेली आहे। अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे। पण एक गोष्ट पुन्हा एकदा सांगते की समुद्रातला कचरा हा समुद्राच्या लाटांबरोबर किनारी येत असतो आणि तो किनारी आल्यावरती आपल्याला तो साफसफाई करावा लागतो। समुद्रामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जेवढे मेजर नाले आहेत ते सगळे कनेक्ट असतात। तर ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कचरा हा नाल्यामध्ये पण टाकला जातो। आपण कुर्ल्याला पाहिलं, आपण त्या ठिकाणी रिक्षा बाहेर काढली, बेड बाहेर काढला, बाईक पण बाहेर काढल्यात। अशा सगळ्या गोष्टी आपण पावसाळ्यापूर्वी नालेसफाईमध्ये केलेल्या आहेत। तर मी तुमच्या माध्यमातून मी माझ्या मुंबईकरांना पण विनम्रपणे आवाहन करते की तुम्ही झालंच तर त्या नाल्यांमध्ये अशा मोठ्या मोठ्या कचरा आपल्या घरातला काही असेल ते टाकायचंही काम करू नका, जेणेकरून ह्या समुद्राला त्याचा त्रास होईल। कारण समुद्राची एक विशेषता अशी आहे की समुद्र स्वतःच्या पोटामध्ये काही ठेवत नाही, तो आपण त्याला जेवढं देऊ तो तेवढं आपल्याला रिटर्न देतो। त्यामुळे या ठिकाणी जी गोष्ट आपण देऊ ती रिटर्न आपल्यालाच मिळते आणि मग आपल्याला साफ करावी लागते।
आपण फार नशीबवान आहोत मुंबईची लोक की मुंबईला हा समुद्र किनारा मिळालेला आहे. बऱ्याच ठिकाणी स्टेटमध्ये समुद्र माहीत नाही. लोक भारतातली काही स्टेटची लोक मुंबईमध्ये हा समुद्र किनारा बघायला येतात आणि हे आपले मुंबईची शान आहे समुद्र किनारा असणं. तर या ठिकाणी बाहेरचे पर्यटक पण येतात, तेही बघत असतात. तर अशा वेळी आपलंही कर्तव्य आहे. या ठिकाणी मला आनंद वाटतो की माध्यमं सुद्धा इनिशिएटिव्ह घेतात आहे. लोकशाही तुम्ही या चॅनलने तर मी महिनाभर म्हणजे तुम्ही प्रत्येकालाच भेटल्यानंतर हा प्रश्न करता की जुहूचा समुद्र किनारा, तो ह्या तुमच्या माध्यमातून तर घराघरात पोचलाय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, इकडचे मुंबईकर असतील, जुहूचे जे स्थानिक लोक आहेत, चांगल्या NGO काम करतात आहे, प्रशासन आहे, सगळंच काम करतात आहे. तर नक्कीच हा जो कचरा येतोय हा समुद्राच्या लाटेबरोबर येतोय, हा साफ करायचं काम आपण नेहमीच करत असतो. मॅडम, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या ठिकाणी क्लिनिंग ड्राईव्ह घेतलेली होती. तेव्हा त्यांनी महानगरपालिकेला निर्देश देण्यात आलेले होते की कचरा या ठिकाणी साचत आहे, तर त्याच संदर्भातले फलक इथे जुहूच्या समुद्रकिनारी लावण्यात यायला पाहिजे. परंतु 48 तास उलटल्यानंतरही फलक तसे काही लावण्यात आलेले नाहीयेत. नाही, चांगली सूचना दिली आहे त्यांनी. कधी कधी असं असतं की आपल्याला न सांगता फलकाच्या माध्यमातून काही चित्रांच्या माध्यमातून आपण लोकांना ते आव्हान करत असतो की या ठिकाणी थुंकू नये, या ठिकाणी कचरा टाकू नये, किंवा या ठिकाणी तुम्ही हातातली प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा ठेवू नये. तर ते फलक या ठिकाणी लावायला पाहिजे. आपण मला जी सूचना दिली आहे ती मी नक्कीच प्रशासनाकडनं करून घेईन. आता जो कचरा सकाळच्या वेळेस साचत आहे तो दररोज असाच साफ केला जाणार आहे आणि त्यावरती काही उपाययोजना अशी आणखी काही पुढे करण्यात येणार आहे का? नाही, 100% 75 लोक या ठिकाणी काम करतात आहे. NGO काम करते. 15 या ठिकाणी डंपर या ठिकाणी काम करतात आहे. त्या डंपरला सकाळच्या फेजला, दुपारच्या फेजला, संध्याकाळच्या फेजला, काय रात्री सुद्धा या ठिकाणी कार्यरत ठेवलेले. त्यामुळे या ठिकाणी डंपर आहेत, मॅन्युअली सगळं काम केलं जातं आणि ह्याच्यावरती नियंत्रण मुंबई महानगरपालिकेचं वॉर्डचं आहे. तर त्यामुळे इकडचे आमचे नगरसेवक आहेत, प्रभाग समिती, सगळेच ह्याच्यावरती लक्ष ठेवणे. तर त्यामुळे 100% हा व्यवस्थितच राहणार आणि हे चालूच राहणार. मॅडम, सकाळच्या वेळेला सोशल मीडिया संदर्भातला प्रश्न प्रचंड गाजलेला होता तो मुद्दा. त्या संदर्भात तुम्ही आयुक्तांना पत्र देखील दिलेलं आहे. 2 पत्र आहेत. नेमकं त्या पत्रामध्ये काय? मी एक जे पहिलं पत्र दिलेलं आहे ते हे आहे की माझ्या महापूर या नावाने, मग महापूर असतील, महापुरांचं दालन असेल, महापुरांचं निवासस्थान असेल, महापुरांची गाडी असेल, महापूर हा शब्द घेऊन जर कुठल्याही महानगरपालिकेच्या विभागाने जर स्टँडिंग कमिटीला DL देत असतील तर पहिल्यांदा मला अवगत करायचं की कुठला DL तुम्ही देताय. मला दाखवल्याशिवाय स्टँडिंग कमिटीवर त्यांनी आणू नये, हे एक पत्र दिलेलं आहे. दुसरं, PRO डिपार्टमेंट जे आहे त्याच्यावरती आता जनसंपर्क अधिकारी म्हणून तानाजी कांबळे आहेत. गेले 4.5 वर्ष प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका चालू होती, पण आता मात्र कॉर्पोरेशन ह्यावरती आलेलं आहे, नगरसेवक आलेला आहे. हा कारभार खूप मोठा आहे जनसंपर्क कार्यालय. तर त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर असायला हवेत, जे त्याच्यावरती नाही आहे, ते रिक्त आहे पद, ते भरण्यासाठी मी सांगितलंय, जेणेकरून जनसंपर्क कार्यालयातून जो काही कारभार चालतो त्याच्यावरती नियंत्रण राहील. मुंबई क्षेत्रामध्ये सध्या 10% पाणी कपात करण्यात आलेली आहे, परंतु आपण पाहतोय मुंबई क्षेत्रातील जे धरण आहे त्या धरणामध्ये जो साठा आहे तो पुरेसा असा साठा आता निर्माण झालेला आहे. पाऊस मधून पडत असतो, त्यामुळे तो साठा निर्माण झालेला आहे. तर ती कुठेतरी 10% जी पाणी कपात केलेली आहे ती कमी करण्यात येईल येत्या काळामध्ये? हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला केलाय. आपण एल निनोचा प्रभाव यावेळी होता, पण परमेश्वराची कृपा होती आपल्यावरती. जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये खूप मोठा पाऊस पडला, जवळपास महिन्याभराचा पाऊस पडला, ज्यामुळे आपले जे कॅचमेंट आहेत वॉटरचे ते बऱ्यापैकी भरले गेले. पण गतवर्षीप्रमाणे आपण मे महिन्यामध्ये पाणी कपात डिक्लेअर करतो. आपण 1 मेला डिक्लेअर करतो, परंतु यावेळी मी 15 मेला डिक्लेअर करायला सांगितली. ती 100% असते. ती आता ह्या क्षणी आता आजच्या डेटला ती 90% पर्यंत आपण कंप्लीट केलेली, 10% आपली बाकी राहिलेली आहे. त्यामुळे 10% जरी आपले कॅचमेंट पूर्ण भरलेले असले तरी पण आपली 10% पाणी कपात ही कंप्लीट झाल्यानंतर आपण ती काढून टाकतो पूर्ण. परंतु मला ह्या निमित्ताने हे सांगायचं की एल निनोचा प्रभाव आहे हा पुढील अजून 2 वर्षासाठी आहे. यावर्षी पाऊस पडला, उशिरा पडला, पण तो पडला, चांगला पडला. पुढच्या वर्षी तो कधी पडेल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून ह्याच्यावरती पण आता मी काम करायला सुरुवात केलेली आहे. तर ज्या ठिकाणी आपले कॅचमेंट आहे, म्हणजे तानसा असेल, भातसा असेल, त्या ठिकाणी फॉरेस्टची लँड त्याला लागू नये. तर आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी संकल्पना, म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जलयुक्त शिवार ही संकल्पना राबवलेली आहे.
परंतु आता मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढते. मुंबईच्या पाण्याच्या डिमांड्स असतील, सगळ्या डिमांड्स त्या पण तेवढ्याच मोठ्या आणि वाढतात आहे. कारण मुंबईमध्ये टोलेजंग इमारती होतात, लोकसंख्या मोठी होते आणि सगळ्यांना पाणी देणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. म्हणून अशा ठिकाणी आपण पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी आणण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून त्याच्या बाजूला एक छोटे छोटे आपण काय म्हणू त्याला तलाव असतील, ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट करून म्हणजे पाणी त्याच्यामध्ये अडवलं जाईल, ते झिरपलं जाईल आणि ते त्या कॅचमेंटमध्ये पोचलं जाईल, जेणेकरून कितीतरी टक्के पाण्याचा साठा आपल्याला मिळेल. माझा हाच प्रयत्न आहे की मे पण नाही, जून महिन्यापर्यंत आपण जितकं होईल तेवढं खेचूया. म्हणजे जो पाणी कपात आपण 1 तारखेला करतो तो मी 15 वरती आणला, 15चा सुद्धा मला 30 वर न्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून मे महिन्यामध्ये पण मुंबईकरांना पाण्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी बरेच प्रयत्न आता आपल्याकडनं चालू आहेत. आज जुहू समुद्र किनाऱ्याची चौपाटीची पाहणी केलेली आहे. यापुढे देखील जुहू समुद्र किनारा नाही पण मुंबईचे जे पण समुद्र किनारे आहेत त्यावरती असं तुमचं लक्ष राहील, प्रशासनावरती वचक राहील? 100% प्रशासन आपलं खूप चांगलं काम करतंय. आपण प्रशासनाचं या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांच्या मेहनतीला आपण खरोखर मानलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं 24/7 प्रत्येक DMCना बोलवा, वॉर्ड ऑफिसरना बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा, ऑन द स्पॉट ते त्या फील्डवरती उभे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं जे विरोधक प्रशासनाच्या नावाने जे सारखे ओरडत बसतात, काम नाही करत, मला नाही दिसत आहे. प्रत्येक अधिकारी आमचं काम करतोय, मेहनत करतोय. महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडम आज रस्त्यावर उतरून त्या पाहणी करतात आहे. प्रत्येक ठिकाणी फुटपाथ आपण फ्री करतोय. त्यांच्या 25 वर्षाच्या काळामध्ये सगळा राडारोडा आता साफ करायचं काम आम्ही करतोय. आज दादरसारखं स्टेशन आज कित्येक वर्षानंतर फ्री झालं आहे. हा फार मोठा चमत्कार मुंबईकरांसाठी आहे. फार पूर्वीची मुंबई लोक बघतात आहे. इतके चांगले उपक्रम पण आल्यापासून आपण राबवतोय. आता आपण झेन नेक्स्ट फेलोशिप ती आता आपण करायला घेतली हातामध्ये. आमच्या वचननाम्यामध्ये होतं की आम्ही जे आपले झेनझी आहे त्या मुलं जी शिकलेली आहे, जी घरी बसलेली आहे, त्यांची कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा घेऊन त्यांना आपण फेलोशिपमध्ये घेऊन त्यांना 61,500 महिन्याचा पगार असणार. अशा पद्धतीने प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपण आपल्या त्या तरुण मुलांना संधी देणार आहोत. इतकी मोठी संधीसुद्धा आपण तयार करतोय. मला वाटतं ही संकल्पना आमची मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांची आहे. त्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ते नेहमी आमच्याबरोबर डिस्कस करत असतात आणि त्या करून सुद्धा ते घेत असतात हिरिरीने की हे झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या सगळ्या चांगल्या संकल्पना आदरणीय आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या काही चांगल्या चांगल्या संकल्पना आहे. काल 22 आपण BSTचे डेपो त्याचा प्रस्ताव पास करून आज तुम्हाला माहिती आहे मुंबई महानगरपालिकाची BST किती तोट्यामध्ये आहे. आपण नेहमी बोलतो पैशाचं सोंग हे बोलून होत नाही, ते आपल्याला ते करून लोकांना त्याची फॅसिलिटी द्यावी लागते. आज महानगरपालिकेच्या BSTच्या कर्मचाऱ्यांना पगार वेतनवाढ तर सोडाच, पगार मिळणं कठीण झालं. अशा पद्धतीची त्यांची अवस्था आहे. मग ह्याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी पुढाकार घेऊन आज आपण डेपो डेव्हलप करून त्याच्यामधून 25 ते 30% आपण मुंबई महानगरपालिकेला रेव्हेन्यू जनरेट करून तो आपण देऊन त्या लोकांना चांगलं निवासस्थान, त्यांची वेतनवाढ, आलेल्या कर्मचाऱ्यांना परत नोकरीची संधी मिळणं हे आपण विषय वाढवतोय. तर एक चांगली कामं आपण ह्या माध्यमातून सगळी करतो. शेवटचा प्रश्न, अगदी जुहू चौपाटीची पाहणी करण्याच्या अगोदरपासून विरोधकांचं असं म्हणणं होतं की महापौरांना वेळ नाहीये इथे येण्यासाठी, मुंबईकरांसाठी महापौरांना वेळ नाहीये. आज तुम्ही ही पाहणी करताय, आज त्यांना काय उत्तर द्याल? मी महापौर झाल्यापासून फील्डवरतीच आहे. मला आनंद वाटला की कधी नाही त्या किशोरी पेडणेकर इथे आल्यात. त्यांनी सांगावं त्यांच्या महापौर काळामध्ये त्या किती फिरल्यात. आज मुंबईकर बघतात आहे मी 6 महिने गेले लोकांमध्येच उभी आहे. लोकांमध्ये उभे नाही तर महानगरपालिकेत काम करते, तिथे मी संयुक्त मीटिंग घेते, लोकांशी बोलते, अधिकाऱ्यांशी बोलते. टाउन वेंडिंग कमिटी जी त्यांच्या कार्यकाळापासून अक्षरशः एका कोपऱ्यात पडली होती, त्या टाउन वेंडिंग कमिटीला कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देऊन ती टाउन वेंडिंग कमिटी जिवंत केली. त्या मतपेट्या ओपन केल्यात, कमिटी स्थापन केली त्या ठिकाणी आणि आपण ती टाउन वेंडिंग कमिटी करून आज फेरीवाल्यांना आपण QR कोड आणि विक्रेता प्रमाणपत्र देतोय. तुमच्या प्रत्येक ठिकाणी मी पोचते म्हणून त्यानिमित्ताने का होईना किशोरी पेडणेकर पोचतात आहे. आता सकाळपासून मी विषय बघते 25 लाखाचा खर्च, तो पण धादांत खोटा असा विषय महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये या विरोधकांनी आणला. माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी महापौर असताना 4 करोडचे फक्त पडदे विकत घेतले दादरच्या त्यांच्या महापौर बंगल्यामध्ये. आता ह्याची चौकशी मी बाहेर काढणार आहे. खिचडी घोटाळा, किशोरीताई पेडणेकर महापौर असताना किती मोठा घोटाळा त्यांनी खिचडी घोटाळा केला. ईडी लागली होती. धावत धावत त्या मुख्यमंत्र्यांच्या
पाय धरायला गेलेत की मला ह्याच्यातून वाचवा, असे सगळे विषय त्यांचे आहेत. आम्ही याच्यामध्ये जात नाही, कारण आम्ही लोकांची कामं करायला या ठिकाणी आलो आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला विचार करायला पण वेळ नाहीये. पण आता जर त्यांनी ठरवलंय तर आम्हाला ही माहिती आहे की ह्याच्यावरती उत्तरं कशी द्यायची आहेत. खिचडी घोटाळा किशोरीताई पेडणेकरचा बाहेर काढेल. श्रद्धा जाधव यांनी 4 कोटीचे नुसते पडदे लावलेत महापौर बंगल्याला, तो पण विषय मी आता ह्याच्या पुढे बाहेर काढणार आहे. जनसंपर्क विभागामध्ये असलेला भ्रष्टाचार तानाजी कांबळेच्या माध्यमातून जर होत असेल तो पण बाहेर काढणार. 4,72,000चे विना निविदा या ठिकाणी जे काम कार्यान्वित केले आहे लघुपटासाठी, ते कसं केलं त्याची मी श्वेतपत्रिका मागणार आहे. आता मी महापौर म्हणून एवढ्या गोष्टीत लक्ष एवढ्यासाठी, कारण मी पब्लिकमध्ये होती, मी नाले साफसफाईमध्ये होती, मी रस्त्याच्या पाहणीमध्ये होती, मी झाडांच्या पाहणीमध्ये होती. पण आता ही पण वेळ आलेली आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि पूर्ण पोलखोल मी पण यापुढे करणार आहे संपूर्ण. पवारांना एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे तुम्हाला. प्रश्न हाच आहे की इतके डंपर 20-20 डंपर लावून सुद्धा जुहू बीचवर कचरा तसाच होता इतके दिवस. तो वाहून येत होता समुद्रातनं, हा भाग वेगळा, पण तिथला कचरा उचलला जात नव्हता, तो डंप केला जात नव्हता. त्यामागचं नेमकं काय कारण आहे? तो जो एक अडचणीचा भाग होता तो नेमका कसा सोडवला जाईल? मॅडम, एक फक्त प्रश्न होता की या जुहूच्या समुद्रकिनारी जो कचरा साचत होता, डंपर यंत्रणा काम करत होती, परंतु यंत्रणेकडूनही ते साफ करण्यात येतो, त्याच्यानंतर पुन्हा तो कचरा जमत होता आणि तिथे कुठेतरी यंत्रणा कमी पडल्यासारखं भासतंय. आता तुम्ही जर पाहिलं ह्या ठिकाणी लोक पब्लिक बघा, हा जरा कॅमेरा फिरवा, तुमच्या लक्षात येईल की लोक सुद्धा किती येतात आहे बघा. आपण तुम्ही इथे या, एन्जॉय करा, मजा घ्या, समुद्राचा आस्वाद घ्या, वाऱ्याचा आस्वाद घ्या, पण हातातला कचरा आहे तो खाली न टाकता तो तुम्ही आपल्या बरोबर असलेली जी पिशवी आहे त्याच्यात कॅरी करा. पाणी प्यायला प्लॅस्टिकची बॉटल फेकली, या ठिकाणी जी तुम्हाला कुंड्या दिसतात त्या कुंड्यात टाकायला पाहिजे. असे सगळ्या छोट्या छोट्या बारीक गोष्टी या मुंबईकरांकडनं पण झाल्या पाहिजे, या आलेल्या पर्यटकांकडनं पण झाल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आम्ही काम करायलाच उतरलेले आहोत. या ठिकाणी महापौर असतील, लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, पण या बारीक सारीक गोष्टी आता तिथे बघताय तुम्ही, कचऱ्याचा तो डंपर तोही फिरतोय, आपण करतोय इथे काम. इकडे आपले व्हॉलेंटियर पण उभे आहेत. पण ह्या प्रचार आणि प्रसार नाही, मग स्नेहा 20 पेक्षा जास्त डंपर लावून हा जो कचरा साचतोय तो इतर ठिकाणी डंप केला जाईल का, किंवा जिथे डंपिंग आहे तिथे डंप केला जाईल का? स्पेसिफिक प्रश्न विचारा. स्नेहा, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ट्रॅश बूम लावावं लागेल माउथ ऑफ द नाला, सो दॅट इट डजंट कम इन टू द सी. सिंपल असंच आहे. आधी स्नेहापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित, पण महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की आपण गेले 38 दिवस बघत होतो कचरा बऱ्यापैकी गोळा केला जात होता, मात्र गोळा झालेला जो कचरा होता तो जुहू बीचवरच काही ठराविक ठिकाणी तसाच ठेवला जात होता आणि त्यामुळे भरती आली की पुन्हा तोच जो कचरा बाजूला केलेला होता तोच कचरा परत समुद्रात जात होता आणि त्यामुळे हा कचरा साफ होत नव्हता. आता दावा तर होतोय की मनुष्यबळ वाढवलेलं आहे, डंपर्स जे आहेत ते वाढवलेले आहेत, पण जास्तीत जास्त डंपर्स लावून सुद्धा या पुढच्या काळात हा जो कचरा साचलेला आहे तो कचरा इकडनं उचलून ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड्स आहेत त्या ठिकाणी डंप केला जाणार आहे का, आणि हा जो प्रश्न आहे जुहू बीचवरच्या कचऱ्याचा तो कायमस्वरूपी सोडवला जाणार का, याच संदर्भात महापौरांकडनं आता काही निर्णय घेतला जातो का, काही निर्देश अधिकाऱ्यांना दिले जातात का? कारण ट्रॅश ब्रूमची जी संकल्पना आहे ती संकल्पना अजूनपर्यंत कार्यान्वित का केली गेलेली नाही असा प्रश्न खरं तर उपस्थित केला जात होता आणि सातत्यानं या एकंदरीत प्रणालीबद्दल बोललं जात होतं. पण अजूनही नाल्यांमधनं वाहत येणारा जो कचरा आहे तो कचरा हा समुद्रात जातो आणि त्यामुळं इथल्या कचऱ्यामध्ये आणखी भर पडते. तोच कचरा परत समुद्रातनं बाहेर टाकला जातो बीचवर आणि त्यामुळं बीचवरच्या कचऱ्यात आणखी भर पडते. जुहू बीच परिसरात कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि त्याच अनुषंगानं स्वतः महापौर रितू तावडे पाहणी दौऱ्यासाठी म्हणून आलेल्या आहेत. त्या पाहणी करतायत, तिथल्या
स्थानिकांसोबत संवाद साधतायत, अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतायत. काय काय उपाययोजना करता येऊ शकतात या अनुषंगानं सुद्धा रितू तावडे यांनी माहिती दिलेली आहे. पण अनेक प्रश्न आहेत जुहू बीचच्या कचऱ्याच्या मुद्द्याच्या संदर्भातले जे अनुत्तरित आहेत आणि हे प्रश्न नेमके कसे सोडवले जाणार, या प्रश्नांची उत्तरं नेमकी कधी शोधली जाणार, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. महापौर रितू तावडे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न तर केलाय आणि आश्वासन देखील दिलेलं आहे की जुहू बीचवर कचरा साचणार नाही. पण कायमस्वरूपी यावर काय तोडगा नेमका पालिकेतर्फे काढला जाणार आहे याविषयीची कोणती स्पष्टता अजून तरी समोर आलेली नाही. मनुष्यबळ वाढवलेलं आहे पालिकेनं असा दावा होतोय, यंत्रणा वाढवलेली आहे असा दावा होतोय. पण 38 दिवस रोज लोकशाही मराठी रियालिटी चेक करताय. जुहू बीचवरचा जो कचरा आहे ते कचऱ्याचं साम्राज्य तसंच पाहायला मिळत आहे. महापौर स्वतः जुहू बीचच्या पाहणीसाठी आलेले आहेत, त्यामुळे आता तरी काहीतरी सकारात्मक निर्णय घेतले जातील आणि जुहू बीचवरचा जो कचरा आहे तो व्यवस्थित रोजच्या रोज उचलला जाईल आणि यापुढे तिथं कचरा होऊ दिला जाणार नाही. आजार आपण केलेले आहेत, त्यामुळे त्यांचं मानधन आपण वाढवलं आणि त्याशिवाय फक्त आणि फक्त एकच काम त्यांनी करायचं, ते म्हणजे लोकांच्या घरातला कचरा संकलन करणे आणि रस्त्यावरचा कचरा. हा जो तुमचा मेन इश्यू आहे ह्या ठिकाणी, आपल्या जुहू चौपाटी असेल किंवा मुंबईच्या अनेक चौपाट्यांचा, गिरगाव असेल, दादर असेल, ह्याच्यामध्ये जो नाल्यात टाकलेला कचरा येतो राईट, तो कचरा कसा बंद करायला पाहिजे. तर दत्तक वस्तीचे जे आहेत काम करणारी व्यक्ती ते आता कचरा संकलन करणार, त्यांच्याकडे कंपल्सरी, आणि त्याच्यासाठी आपण वेबसाईट पण ओपन केले, म्हणजे त्यांच्यावरती थर्ड पार्टी ऑडिट असणार. त्यांनी ते केलं की नाही त्याचं त्यांना संपूर्ण ब्यौरा त्यांना द्यावा लागेल. कंपल्सरी त्यांना प्रत्येकांना त्या ठिकाणी कचरा संकलन घरातून करणं, बाहेर पडलेला कचरा उचलणं, हे त्यांना काम आहे. शिवाय आपण त्यांचं मानधन पण वाढवलं. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा आता जो त्रास होतोय आपल्याला तो आता कमी जाणवताना दिसेल, कारण लोकांना कचरा बाहेर टाकायची गरजच पडणार नाही. प्रत्येक युनिटला आपण 350 घरं दिलेली आहेत, 450 घरं आपण प्रत्येक युनिट, म्हणजे एक व्यक्ती, एका व्यक्तीला आपण 450 घरं दिली आहेत. आणि त्या घराघरातून तो कचरा संकलन करायचा आणि कचरा पेटीकडे द्यायचा, जिथे महानगरपालिकेचे कर्मचारी तिकडून ते जाऊन दुसरीकडे हे करतील. तर अशा पद्धतीचा एक मोठा निर्णय महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. याच संदर्भातला प्रश्न आहे मॅडम, जेव्हा जुहू चौपाटीचा ग्राउंड रिपोर्ट करण्यात येत असतो, दररोज सकाळी देखील केला जातोय, तेव्हा ही बाब मोठ्या प्रामुख्याने दिसून येते की कचऱ्याचा जो कचरा साफ केला जातोय त्याचा ढीग रचून एका ठिकाणी ठेवला जातोय आणि तो जो ढिगाऱ्याचा कचरा असतो तो नेमका कुठे नेला जातोय हा प्रश्न आहे. मला असं वाटतं देवनार डम्पिंगला आपण जो तुमचा हा जो प्रश्न केला, साचलेला ढीग आहे, आपण देवनार डम्पिंगला नेऊन त्या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा आपण सॅग्रिगेट करतो. ओला कचरा आपण दुसरीकडे आणि सुका कचरा आपण दुसरीकडे, अशा पद्धतीने आपलं मुंबई महानगरपालिकेचं काम आहे. देवनार डम्पिंग असेल, विक्रोळी डम्पिंग असेल, याच पद्धतीने कचराकडे हा सगळा मुंबईचा कचरा तिथेच जातो ना, त्या ठिकाणीच जातो आणि तिथे सॅग्रिगेशन करून आपण तो सेपरेट करतो. तीच बाब, जेव्हा तो साचलेला कचरा आहे तो बराच वेळ तिथेच आढळून आलेला आहे, तीच मोठा प्रश्न आहे की तोच कचरा जेव्हा भरती येते तोच कचरा पुन्हा पाण्यामध्ये जातोय, त्यामुळे प्रचंड किनारी कचरा पाहायला. ते जर होत असेल तर ते चुकीचं असेल. मग या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या संस्था असतील किंवा या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी असेल त्यांना मी नक्कीच सूचना देईल ही की साचलेला जो ढिगारा कचरा आहे तो लगेच तुम्ही तिकडून उचला. या बाबतीत तुम्ही आता प्रामुख्याने लक्ष द्याल, या अगोदरही देत होता? 100% म्हणजे माझं लक्ष काय एवढ्यापुरतीच नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिक मुक्त मुंबई करायला पाहिजे. हे जे प्लॅस्टिकचे पिशव्या असतील, त्याशिवाय प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील, ह्याच्याऐवजी लोकांना दुसरं सस्टेनेबल काय देता येईल याकडे आता आम्ही नक्कीच अभ्यास करू येणाऱ्या काळामध्ये. पण जेवढा होईल तेवढा प्लॅस्टिकचा वापर कमी करणं हे फार महत्त्वाचं आहे. एक तर प्लॅस्टिक असंही शरीरासाठी घातक आहे. प्लॅस्टिकमध्ये असलेलं अन्न असेल, प्लॅस्टिकमध्ये असलेलं पाणी असेल किंवा प्लॅस्टिकमध्ये काही गोष्ट ठेवली त्याचा जो कंटेन आहे प्लॅस्टिकचा तो त्या अन्नामध्ये उतरतोच, जो शरीराला घातक आहे. तर प्लॅस्टिक मुक्त मुंबई तो सुद्धा अभियान मी नक्की चालवेन. धन्यवाद.
स्नेहा आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे महापौरांना. स्नेहा, तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा की खासदार नारायण राणे यांचा निवासस्थान जे आहे ते सुद्धा जुहू बीचवरच आहे आणि त्यांच्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. मग तो कचरा नेमका केव्हा हटवला जाणार आहे? स्नेहा, प्रश्न विचारा महापौरांना हा. राणे यांच्या बंगल्यांच्या मंत्री राणे यांच्या बंगल्यांच्या समोर जो किनारा आहे, समुद्र किनारा, तिथे देखील मोठ्या प्रमाणावरती कचरा दररोज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येत असतो. तो कधी साफ केला जाईल? नारायण राणे यांच्या बंगल्यांसमोर. राणे साहेब तर आमचे नेता आहेत, ते आहेच, पण आम्ही असं काही राणे साहेबांचा बंगला म्हणून आम्ही असा कचरा साफ करत नाही. आम्ही सर्वसामान्य आम्ही सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी साफसफाई होते. त्यांच्या इथे कचऱ्या बंगल्याच्या इथे जर कचरा आढळून येत असेल तर तसे निर्देश मी आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देते की तिकडे जर कचरा साचलेला असेल तर तोही तिकडून निघाला पाहिजे. पण विशेषतः तो बंगला असेल किंवा ही किनारपट्टी असेल, सगळ्यांसाठी ही सेवा आहे. सगळ्यांना आम्ही समान ह्याच्यामध्ये बघतो आणि या ठिकाणी साफसफाईचं आम्ही काम करत असतो. स्नेहा, त्या ठिकाणी जाऊन पाहणी करता येईल का? महापौरांना विचारा. कधी कधी काय असतं, लाटेच्या माध्यमातून असेल किंवा प्रवाहाच्या किंवा वाऱ्याच्या माध्यमातून एका ठिकाणी तो साचला जातो. कधी कधी नैसर्गिक गोष्टी पण त्याला कारणीभूत असतात. पण तसं असेल तर मग मी नक्कीच, कापसे मॅडम पण माझ्याबरोबर आहेच, तर मी त्यांनाही सांगेल की लक्ष घालून जर एका ठिकाणी साचत असेल तर तो तुम्ही रिमूव्ह करा. आता त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहात का? आता मी हे सगळं पाहणीच करते ना. हा तोच आहे ना, किनाराच आहे संपूर्ण, तर तो मी पाहतेच आहे सर्व. आता तरी मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याच्या इथे जो कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतोय तिथे पाहणी करणार आहात का जाऊन? मी आता तुमच्याबरोबर चालतेच आहे ना. पाहणी म्हणजे मी सगळ्यांसाठीच पाहणी करते. दादांच्या पण बंगल्यांच्या इथे नक्कीच जाऊन बघेल. सर्वसामान्य माणसं जिथे आस्वाद घेतात तिथेही मी लक्ष देते. त्यांचं हेच म्हणणं आहे की त्या आताही पाहणीच करत आहेत. तर लोकशाही मराठी सोबत टीम सोबत त्या पाहणी करत आहेत आणि संपूर्ण गोष्टींचा आढावा घेत आहेत. कशा प्रकारे कचरा कुठे साचलेला आहे का आणि यंत्रणा कशी काम करत आहे याबाबत. ठीक आहे स्नेहा, आपण या संदर्भातले अपडेट्स घेतच राहणार आहोत. तुम्ही सोबत अशाच राहा आणि महापौरांचा हा जो पाहणी दौरा आहे या दौऱ्याच्या अपडेट्स देखील आपण क्षणाक्षणाच्या लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवणारच आहोत, कारण अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि स्वतः महापौर आता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या पाहणी दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. त्यांनी आश्वासित तर केलेलं आहे की हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, पण तो नेमका केव्हा काढला जाईल याबद्दल उत्सुकता कायम असणार आहे. आणि आता ज्या वेळेला सकारात्मक गोष्टी महापौरांकडनं येत आहेत, सांगितल्या जात आहेत, त्या अनुषंगानं येत्या काळात जुहू चौपाटीवरचा जो कचरा आहे त्या कचऱ्याचा मुद्दा हा कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या अनुषंगानं काय नेमकी पावलं उचलली जातात याकडे आपलं सगळ्यांचंच लक्ष असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.